सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदानपूर्व तयारीची मुख्य निवडणूक निरीक्षक व आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अनुषंगाने होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निरीक्षक नैना गुंडे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मतदानपूर्व तयारीची पाहणी केली। यावेळी SRPF कॅम्प, मेहता प्रशाला तसेच शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी भेट देण्यात आली। या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र, EVM वितरण केंद्राची, स्ट्रॉंग रूमची तसेच निवडणूक साहित्य वितरण प्रक्रियेची सविस्तर पाहणी करण्यात आली। मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली। होणाऱ्या मतदानासाठी शहरातील सर्व 7 निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी मतदान यंत्रणासह आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले। मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर वेळेत पोहोचता यावे यासाठी सोलापूर महापालिकेच्या वतीने बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच मूलभूत सुविधांची योग्य ती आखणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी तसेच मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना निरीक्षक व आयुक्त यांनी दिल्या। सोलापूर शहरातील मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 1093 मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रावर आपल्याकडे साधारण प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 4 मतदान अधिकारी असतात आणि 1 पोलीस कर्मचारी, असे जवळजवळ 4,500 ते 5,000 कर्मचारी आपल्याला आज दुपारी 7 वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणापासून त्यांचं डिस्पॅच होणार आहे। त्यांच्यासोबत आपलं जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतं ते पूर्ण मशीन आहे, त्याचं आज त्यांच्या सुपूर्द करून ते आज दुपारपर्यंत त्यांच्या त्या मतदान केंद्रावर जातील। त्या ठिकाणी ते आवश्यक जे काय अरेंजमेंट आहेत आणि ते मतदान केंद्र तयार करण्याची कारवाई आहे ते पूर्ण पार पाडतील आणि उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 6-6:30ला त्यांचं मॉक पोल होईल आणि 7 ते 5:30 या वेळामध्ये उद्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। आपल्या माध्यमातून जे सर्व जे मतदार आहेत त्यांना आव्हान राहील की लवकरात लवकर आपण सकाळच्या लवकर वेळी आपलं मतदानाची जी हक्क आहे तो बजावण्यात यावा आणि उमेदवार आणि राजकीय पक्षांना आव्हान राहील की ही पूर्ण प्रक्रिया आतापर्यंत शांततेच्या ह्याच्यात गेलेली आहे, त्यापुढे सुद्धा शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणात आपण ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करूया।